बालेपीर भागातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। तरी तात्काळ या भागामध्ये पथदिवे बसवण्यात यावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे। या संदर्भात नागरिक आक्रमक देखील होताना पाहायला मिळत आहेत। बीड शहरातील बालेपीर भागातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये या भागामध्ये नगरपालिकेने काही पथदिवे बसवले तर काही बसवले नसल्याने तर काही बंद आहेत। यामुळे नागरिकांना अंधारामध्ये ये जा करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। तरी नगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी देखील नागरिकांच्या वतीने केली जात आहे। या भागातील बालेपीर भागातील रोशनपुरा, वाहिदनगर, भारतभूषण नगर, कालिका नगर, ईदगाह रोड, खातिजा नगर, गोरेवस्ती अशा बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी पथदिवे लाईट बसवण्यात आलेल्या नाहीत। जुन्या पोलवर व नवीन पोलवर देखील पथदिवे बसवण्यात आलेले नाहीत। काही भागात पथदिवे असून ते सुरू नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। तरी तात्काळ नगरपालिकेने पथदिवे बसावेत अशी मागणी देखील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे। बालेपीर प्रभाग क्रमांक 12 मध्ये बऱ्याच ठिकाणी विद्युत पोलवर नवीन LED स्ट्रीट लाईट बसवण्यात आलेली नाही। प्रभाग क्रमांक 12 मध्ये वाहिदनगर, रोशनपुरा, ईदगाह रोड, गोरेवस्ती, कालिका नगर, पंडित नगर, भगवान नगर, काजी नगर, नैयर खान कॉलनी, गुलशन नगर, भारतभूषण नगर या समस्त भागात कमीत कमी 100 पोल असे आहे ज्याच्यावर स्ट्रीट लाईट बसवलेली नाही। ही स्ट्रीट लाईट आम्हाला नाही दिले तर आदरणीय रणजितताई पाटील व राष्ट्रीय काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका समोर आम्ही आंदोलन करणार आहोत। अशा प्रकारे बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कुठे ना कुठेतरी रात्रीच्या वेळी चोरीच्या घटना घडत आहेत। त्यामुळे बालेपीर प्रभाग 12 मध्ये पथदिवे बसवण्यात यावेत। यामुळे चोऱ्याचे प्रमाण देखील रोखले जाऊन नागरिक देखील मुक्तपणे संचार करतील अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे। या संदर्भात आम्ही नगरपालिकेशी विचारणा केली असता लवकरच या भागात देखील पथदिवे बसवण्यात येईल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। जर पथदिवे लवकरात लवकर बसवले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील या भागातील नागरिकांनी दिला आहे।